काँग्रेसच्या या मेळाव्यामध्ये सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते, मात्र कार्यकर्त्यांना समजावण्याची पराकाष्ठा त्यांना करावी लागल्याचं पाहायला मिळालं। सांगलीच्या जागेसाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं शक्य ते सगळे प्रयत्न केले, मात्र दिल्लीला चक्रा किती मारल्या, वरिष्ठ नेते नागपुरात एकत्र आले असं थोरात यांनी म्हटलं। तर सांगलीबाबत मित्रपक्षानं राजकारण केलं अशी कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। अशी आली होती की शेवटी करायचं काय हा प्रश्न, इंडिया अलायन्सचं करायचं काय, इथपर्यंत आघाडीचं करायचं काय हा प्रश्न, आणि अशा अवघड याच्यामध्ये आपण इथपर्यंत खरं सांगतो का विशाल पाटील असतील किंवा हे तुमची परंपरा काँग्रेस, हे मला सांगलीच्या बाबतीत वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। तुम्ही काँग्रेसला वाढवलं, जपलंय आणि आतापर्यंत नवी पिढी सुद्धा मनापासून जपते, त्यांचं कौतुक केलं पाहिजे अशी लढाई ते करतात। याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये आणि आमच्या मनात शंका नाही। सगळ्या निवडून येणाऱ्या जागा घ्या, आम्ही सांगतो कोणत्या कोणत्या निवडून येणार आहेत। त्यात एक नंबर सांगली होती, पण त्यामध्ये आता काय राजकारण झालं काय झालं ते हळूहळू पुढे। पण मी तुम्हाला या ठिकाणी फक्त क्रमजी येणार नव्हतो, पण मुद्दा मी बाळासाहेबांच्या आग्रह करता आलो, कारण मग थोडी थोडी चाहूल लागायला लागली किंवा मित्र पक्षाने की थोडंसं काहीतरी चुकलंय, त्यामुळे आता काय करायचं। मग पुरा पुढचा टप्पा सुरू झाला। मग हे घ्या, विधान परिषद घ्या, मग राज्यसभा घ्या, आमच्या कोट्यातली देतो, काय काय झालं ते बाळासाहेबांना नानाभाऊंना माहिती आहे। मी आता 4 दिवसाच्या पहिले जेव्हा निवडणुकीचे प्रचार सुरू व्हायच्या पहिले मी जेव्हा दिल्लीला गेलो, सोनियाजी म्हणालेत की अरे नाना वो सांगली के अपने विश्वजीत कदम के टिकट का क्या हुआ। विशाल पाटलांचं नाव माहित नव्हतं, विश्वजीत कदम के तिकीट का क्या हुआ। मग मी मॅडमला सगळ्या गोष्टी सांगितल्या समजून, मॅडमनी पण भावना आपल्या जोरात व्यक्त केल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।